आपण कितीही व्यस्त असलो तरी एखाद्या गोष्टीची तीव्र आवड असल्यास त्यासाठी नक्की वेळ मिळतो, असं प्रतिपादन पुणे इथले प्रधान आयकर आयुक्त संग्राम गायकवाड यांनी केलं। इचलकरंजी इथं सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते। 8 पाठ देशातल्या गोष्टी आणि मनसमजावन या कादंबऱ्यांचा प्रवास त्यांनी यावेळी उलगडला। इचलकरंजीतील आपटे वाचन मंदिराच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वसंत व्याख्यानमालेत संग्राम गायकवाड यांनी नागरी सेवेत असताना साहित्य निर्मितीकडे कसा वळलो याबद्दल मुक्त संवाद साधला। अशोक केसरकर यांनी त्यांना विविधांगी प्रश्न विचारले। त्या प्रश्नांना वेगळ्या शैलीत गायकवाड यांनी समर्पक उत्तरे दिली। आपलं बालपण कोल्हापुरात गेलं, त्यानंतरचा सगळा जीवन प्रवास सोलापुरात झाला। युरोपियन देशापेक्षा भारतात कर प्रणालीबाबत अद्ययावत संगणकीकरण झालंय। प्रशासकीय कामकाजावर काल्पनिक गोष्टींचा वापर करत 8 पाठ देशातल्या गोष्टी ही कादंबरी साकारली। या व्यवस्थेमध्ये अस्वस्थ करणारे काही अनुभव आले। त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीनं कादंबरीत केली असून कोरोना काळात मराठी मिश्रित हिंदी अशा दख्खनी भाषेचा वापर करत मनसमजावन ही कादंबरी कशी साकारली याचं सविस्तर विवेचनही त्यांनी केलं।